गोयचे भाग्यविधातो भाऊसाहेब बांदोडकराची ओनू 114वी जयंती त्या निमतान गोयात भोव कार्यावळी जाल्यो। भाऊसाहेबांच्या पुतळ्याक आदरांजली दिवन युवकांनी भाऊसाहेबांचो आदर्श घेवचो म्हूण उलो आमदार मंत्र्यांनी मारलो। तशेंच गोयभरच्या कार्यावळींतल्यान बांदोडकराच्यो यादी जागयल्यो। पळयात कांय खीण। भाऊंचें योगदान सातत्यात विविध क्षेत्रात विशेष उल्लेख व शैक्षणिक क्षेत्रातलो सातत्यात गोंयकार सदोदीत काडटा। भाऊची याद ही कायमची गोंयकारां खातीर उरतले। फक्त भाऊची समाधी आमी पुन्हा एकदा ती रिपेर करपाक घेतल्या, रिनोवेट करपाक घेतल्या म्हणून थंयसरलो कार्यक्रम करून हांगासले दोनूय कार्यक्रम जुन्या सचिवालय आनी नव्या सचिवालया जवळचे दोनूय कार्यक्रम आमी केले। फुडल्या वर्साच्यान समाधीचेर कार्यक्रम जो सातत्यात जाता तो कार्यक्रम जातलो। परत एकदा हांव भाऊच्या स्मृतीक आदरांजली दिता आनी आमी जी समाधी तांची आसा तांच्या फॅमिलीक ज्या पद्दतीन रिक्वेस्ट केल्या तितक्या बेगिनात बेगीन तशाच पद्दतीचो समाधी जी आसा पळय ती सरकार उबी करतलो। हांव परत एकदा भाऊंची आज समेस्त गोंयकारांच्या वतीन याद करता, उगडास करता। तांच्यांनी कार्य जें काम गोंय सरकार गोंयच्या लोकां खातीर आनी गोंया खातीर केल्लें हें बी आज याद। मिडियम ऑफ इंस्ट्रक्शन जे स्कुलांनी आहा हे मॅक्सिमम स्कूल्स इंग्लीश जे चालू आसा तितून आपल्या भुरग्यांक घालतात आनी प्राथमीक शाळा जे आहा सरकारी ह्यो सगळ्यो कोंकणी आनी मराठी हितून शिकयता आनी हितून प्रॉब्लेम खंय जाता ते सांगता तुका। आमची नीज गोंयकाराची जी भुरगीं आहा ती वयता आनी आपल्या भुरग्यांक व्हरोन बरे बरे स्कुलांनी घालता। ही भाऊसाहेब बांदोडकरान जी शाळा चालू केल्ल्यो त्यो जर तर फुडें आमी सुरवात चालूच दवरूंक सोदता। जे गोंयचे पॉप्युलेशनूय वाडलेलें आहा ते इंग्लीश मिडियम कर आनी हो वाद काबार कर। जो भाशेचो वाद आहा हो सेपरेट आसूं न्ही, तो हितून मिक्स करिनाका। आयज कशी बघता आमी सदांच भाऊसाहेबाचो उगडास करता म्हणून ताणें खूब काम केल्लें आसा गोंया पासत त्या पासत हो आमी मान आनी रेस्पेक्ट दिता ताका आनी वसत हे आमच्या गांवच्या लोकांनी ताका मान रेस्पेक्ट दिवपाचो। जे राष्ट्रीयत्व आनी गोंयकारांक जे आमकां जे जाणून घेवंक जाय आसलें हे आमचे भारतीय राष्ट्रीयत्व कितें पळय ते फक्त आमी भाऊसाहेब मुख्यमंत्री जालो म्हणून आमकां हे प्राप्त जालें सगळें ज्ञान आनी ज्ञान। आनी अशा ह्या भाऊसाहेबाच्या कर्तृत्वाक आमी नेहमी वेळोवेळी आमी मागणी केल्यो। मोपा एअरपोर्ट अटल सेतूचे त्या शिवाय युनिव्हर्सिटीचे अशी कैक नांवां आमी आपली मागणी केली सरकारा कडेन पूण आतापर्यंत तेणी केन्नाच ह्या हेजेर लक्ष घातलें ना आनी आमची मागणी केन्ना पूर्ण जाली ना। आनी त्या शिवाय जर अशा महान व्यक्तीच्या आमी जर तुम्ही मरणोत्तर तुम्ही जर सगळं मान सन्मान करतात तर म्हणटा तो पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न ही जी तुमची जी पदां आसात ती अजूनही तुमचा वेळ होतो ना मरणोत्तर तुम्ही जाहीर करून त्याचा मान सन्मान करूया। त्याचा मान सन्मान म्हणजे गोंयकाराचो मान सन्मान ठरतलो अशी तुमच्या गोंयच्या सरकाराकडे मागणी करता। भाऊसाहेबान जे गोंया खातीर जे कार्य तेजे संबंध गोंयभर जे कार्य त्यांनी केलां प्रत्येक वाठारांत ज्यो शाळा केव्हा त्यांनी शाळा सगळ्या वाठारांत त्यांनी शाळा दिल्यो आनी सगळ्या भुरग्यां खातीर आनी ते बरे क्रीडा पैकी आशिल्ले। खूप संकट आयली पण त्याच्या प्रेरणेन आज तो गोंयांत एकाच चिन्हाची सातत्यान विधानसभेत आजपर्यंत अस्तित्व दवरून आसा कारण त्याची प्रेरणा ही खूप मोठी आशिल्ली। पूण आज जी भुरगीं हांगा आयला तांकां कॉंग्रेच्युलेट करता की त्यांनी रनिंग रेसान पार्टिसिपेट जाले आनी परत एकदा भाऊसाहेब बांदोडकर जे आमचे पहिले मुख्यमंत्री आशिल्ले त्यांचे आदर्श जे सदांच आमी तेंचे घेवन सगळ्या यूथ जे आज आसा त्यांचे आदर्श घेवन तेमी फुडें वचचे। जेन्ना हांव आमदार जालो ते पासून तेंचे विचारा प्रमाणे फुडें सरता तांकां एक लिडर समजून म्हणजे एक विजन तेंचे जे आसलेले ते विचारान फुडें सरपाचो प्रयत्नय करतात। आयज आमी मांद्रे मतदारसंघात वेगळे कितलेशेच गोष्टी घडोवन हाडटात। प्रत्येक क्षेत्रात म्हणजे ल्हान भुरगीं आसूं, ज्येश्ठ नागरीक, महिला आसूं किंवा वर्किंग सेक्टर आसूं सगळ्यांक वांगडा घेवन तेंच्या मना प्रमाणे तांकां जाय तशें आमी वावरपाचो प्रयत्नय करतात। आयज जे भाऊसाहेब बांदोडकराचे विचार जे आसले शिक्षणाच्या फिल्डान ते म्हणजे तेंच्यांनी फ्री एज्युकेशन स्टार्ट केले। ह्या वेळार म्हाका उगडास येता आमचे माजी आमदार परशुराम कोटकर दादांचे
ते आमच्या मदीं ना. त्यांच्या स्मृतीक आम्ही सगळे वंदन करूया. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांची नेमणूक झाली. भाऊसाहेबांचा एक विचार होतो की बहुजन समाजाचे जे लोक असत त्यांची उपेक्षा होता. त्या बहुजन समाजाच्या भुरग्यांक प्राथमिक शिक्षण मेळना ना, याच्यासाठी भाऊसाहेब बांदोडकरांनी दारोदारी वाड्या वाड्यार प्राथमिक शाळा सुरू केल्यो. शिक्षणानंतर नोकऱ्यो जायो याच्यासाठी भाऊसाहेब बांदोडकरान मद्रास रबर फॅक्टरी, सिबा गायगी, खत कारखानो, MPT असे निरनिराळे कारखाने सुरू केले. गोवा मेडिकल कॉलेज सुरू केला. कला अकादमी चालू केली. असे निरनिराळे भाऊसाहेबांनी आमचे इतकेच कर्तव्य की सगळ्या मांदेच्या लोकांक, भाऊच्या प्रेमींक, पक्षाच्या कार्यकर्त्यांक खबर आहा, गोयच्या कार्यकर्त्यांक खबर आहा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष म्हणजे कितें पळयतो आनी तो थोर विचारांनी भरलेलो आसा. हरमलच म्हणजे भाऊसाहेब बांदोडकरान जे प्राथमिक शाळा हांगा सुरू केल्ल्यो तेचो परिणामच असो जालो की 50-60 वर्षांनंतर शिक्षणाची गंगा व्हावत जाली आणि शिक्षणाचो जो त्यावेळेचो झरो किंवा त्यावेळची गंगा आज महासागराच्या रूपाने आज हरमलान दिश्टी पडटा. अनेक गावांनी दिश्टी पडटा आणि ताका लागून आयच्या विद्यार्थ्यांक त्याचो खूप फायदो जाता. पालक शिक्षक संघ आणि प्री प्रायमरी आणि प्रायमरी म्हणजे 2री पर्यंत असा जो फाउंडेशन विभाग आहे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे. या कार्यक्रमात परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आणि सर्वांनी उत्स्फूर्तपणे ह्या वेगवेगळ्या खेळात भाग घेऊन आज आपल्या या संकुलामध्ये बाहेर गावच्या, बाहेर शहराच्या मुलं इथं शिक्षणासाठी येतात. ते सर्व आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. जसं सांगितलं की आपल्या या संकुलामध्ये चांगल्या शिक्षकांचा भराव आहे. इथं आपल्या शाळेमध्ये फक्त शिक्षणावर भर न देता जर बाकीच्या ज्या जोड गोष्टी आहेत, जशा ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यावर पण टाइम टू टाइम त्या घेतल्या जातात. गोवा 365 खातीर गोंयभरच्यान आमचे खबराकार.